बुलेटिनमध्ये सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत दादर परिसरात पार्क केलेल्या वाहनांना आग लागलेली आहे। या सुमारे 10 ते 12 वाहनं जळाल्याची माहिती मिळते आहे। या आगीचं कारण अद्याप कळलेलं नाहीये, मात्र दादर परिसरात पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांना ही आग लागलेली आहे। या 10 ते 12 वाहनं जळाल्याची माहिती आहे। आत्ताच्या क्षणाची मुंबईतून महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे दादर परिसरात पार्किंग केलेल्या वाहनांना आग लागलेली आहे। आगीचं कारण कळलेलं नाहीये, मात्र या आगीमध्ये 10 ते 12 वाहनं जळाल्याची माहिती मिळतेय। मुंबईतल्या दादर मधली ही घटना आहे। दादर मध्ये पार्क केलेल्या वाहनांना आग लागलेली आहे। यामध्ये 10 ते 12 वाहनं जळालेली आहेत। यानंतर पुढची बातमी पाहूया। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण सुरू केलं। जवळपास 5 दिवस हे उपोषण सुरू होतं, मात्र या आंदोलनाला यश आलं, कारण जरांगे पाटलांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केल्या, मात्र 2 मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीयेत। आणि त्यावर मराठा नेत्यांना काय वाटतंय हे आता आपण जाणून घेणार आहोत। यासाठी चर्चेसाठी आपल्या बरोबर आहेत मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे, मराठा आरक्षण अभ्यासक शिवानंद भानुसे, तसंच जरांगेंचे सहकारी आणि आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील आणि मराठा आंदोलक योगेश केदारे यांना या मागण्यांविषयी आणि या आंदोलनाविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण जाऊया, बाळासाहेब सराटे आपल्या बरोबर आहेत। बाळासाहेब सराटे, हैदराबाद गॅझेटियर मान्य करावं ही मागणी होती जरांगेची, ती मान्य झाली का आणि ती का मान्य झाली असं आपल्याला वाटतं? सर्वांना जय शिवराय। हैदराबाद गॅझेटियर हे एक माहिती पुस्तिका आहे। त्यामध्ये पूर्वीचा मराठवाडा जो औरंगाबाद जिल्हा, बीड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, परभणी आणि नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकूण कोणत्या जातीचे किती लोक राहतात आणि त्यांचा साधारण काय व्यवसाय आहे अशा पद्धतीचे लोकसंख्येविषयी काही माहिती आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारे व्यक्तिगत माहिती नाही किंवा कुटुंबांची माहिती नाही, कोणत्याही गावातली त्यात नोंद नाहीये। आता हे गॅजेट लागू करा म्हणजे काय, तर याच्या आधारे न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीचा सहारा घेऊन एक रिपोर्ट तयार करावा। त्याने आयोगाकडे तो रिपोर्ट जावा आणि आयोगामार्फत मराठा आता जे मराठा लोक या भागात राहतात ते या उपलब्ध रेकॉर्ड नुसार कुणबीच आहेत असा निर्वाळा जर आयोगाने दिला तर सरकारला त्याच्या आधारे एक DR काढता आला असता की मराठवाड्यातले मराठा हे सर्व सरसकट कुणबी असल्यामुळे किंवा सगळेच कुणबी असल्यामुळे यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत। अशा आशयाचं जर झालं असतं तर कदाचित हे हैदराबाद गॅझेट लागू झालं असं म्हणता आलं असतं। परंतु आता GR मध्ये जे सांगितलेलं आहे त्यामध्ये 2 वेगवेगळे प्रकार आहेत। पहिलं म्हणजे 1967 पूर्वीची जी नोंद आहे त्याच्यासाठी जर एखाद्याकडे शेतीचे पुरावे नसतील किंवा दाखवता आलं नाही की मी 67 पूर्वीचा इथला रहिवासी आहे, त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र चालू शकेल। परंतु दुसरा मुद्दा आहे की जातीच्या नोंदीचं काय, तर जातीच्या नोंदीबाबत रक्ताच्या नात्यातील किंवा कुळातील कोणाकडेही एकाकडे जर नोंद सापडली तर त्या आडनावाचे म्हणजे त्या कुळातील सगळ्या लोकांना त्या नोंदीचा फायदा होईल। समजा वंशफळ जुळवण्यामध्ये जर काही अडचण आली त्या समाजामध्ये तर मग मात्र जी कमिटी त्यांनी घोषित केलेली आहे गाव पातळीवर, ती कमिटी मात्र गृह चौकशी करून गावातल्या लोकांची माहिती घेऊन की हे खरंच एका नातेसंबंधातले रक्ताच्या नातेसंबंधातले आहेत का अशी चौकशी करून त्यांना ते त्याच्यामध्ये कुणबी जातीचा दाखला मिळण्यासाठी मदत करू शकतात। पण याच्यामध्ये एक अट कायम आहे की एका आडनावाच्या लोकांमध्ये एखादी तरी नोंद सापडली पाहिजे, म्हणजे त्या आडनावाच्या सगळ्यांना त्याचा फायदा देता येईल। म्हणजे रक्ताचे नाते किंवा कुळातले संबंध असं ते व्यापकत्व त्याच्यामध्ये आहे। त्या आडनावाच्या लोकांना दुसऱ्या आडनावाच्या नातेवाईकांच्या नोंदीचा फायदा होणार नाही अशा प्रकारचा हा GR आहे। परंतु याच्यामध्ये काही नुकसान झालं का, तर मराठा समाजाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। यातून जे लोकांना आतापर्यंत मोरल नव्हतं की आपल्याला मिळेल की नाही, आपल्याला व्हॅलिडिटी मिळेल की नाही, आता लोकांमध्ये एक मनोबल वाढेल। लोक अर्ज करू लागतील कुणबी नोंद सापडल्यानंतर आणि त्याच्यामध्ये पुढे त्या समितीच्या माध्यमातून व्हॅलिडिटीसाठी सुद्धा उपयोग होईल। याच्यातून 5-10% नक्की आणखी नोंदीचा फायदा समाजाला नक्की होईल। आता समजा 2.5 लाख नोंदी सापडल्या, त्याच्यामधून आणखी नोंदी सापडतील किंवा आणखी दाखले देण्याचा मार्ग मोकळा होईल।
अशा पद्धतीने हे झालंय. सगळा मराठा समाज मराठवाड्यातला कुणबी झाला किंवा त्यांना कुणबी जातीचे दाखले मिळू शकतील असा काही हा जी.आर नाहीये. नक्की. दुसरी एक अशी मागणी होती, शिवानंद भानुसे, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी ती मागणी होती. ती मान्य झाली का? आणि ती मान्य झाली असेल तर ती का मान्य झाली असं वाटतं, आणि तिच्या अंमलबजावणीचं काय? या सरकारनं अनेक मागण्या अनेक वेळा मान्य केल्या पण अंमलबजावणी केलेली नाही, हीच खंत आहे. कारण अगदी एवढे बलिदान झाले मराठा मोर्चापासूनचे किंवा अण्णासाहेब पाटील पासूनचे किंवा त्या सरकारच्या काळातले, तर यांना मदत देणार असं सरकारनं जाहीर केलं, कुणालाही मदत दिलेली नाही. सारथीला मदत दिलेली नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाला पाहिजे तसं निधी दिलेला नाही. या फक्त एक घोषणा करतात, अंमलबजावणी मात्र यांच्याकडे होत नाही. ही खंत सातत्यानं आहे. त्यामुळे घोषणा आणि अंमलबजावणी याच्यात फरक आहे असं मला वाटतं. नक्की. आणखीन एक मागणी होती ती म्हणजे आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणं. गंगाधर काळकुटे पाटील आपल्याबरोबर आहेत, त्यांनाही आपण विचारूया. गंगाधरजी, ही मागणी तुमची मान्य झालेली आहे का? आणि ती मान्य झाली असेल तर ती का मान्य झाली असं वाटतंय, आणि मुळात तिच्या अंमलबजावणीचं काय? जसं आधीच्या प्रश्नात सुद्धा हाच महत्वाचा प्रश्न आहे. मला आवाज आला नाही ताई, परत सांगा काय? आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची तुमची मागणी होती, ती मान्य झाली आहे का? आणि तिच्या अंमलबजावणीचं काय? नाही, मागणी तर आत्ताच्या यात मी मंजूर केली, मागं पण केली होती, परंतु अजून काही लोकांना नोकऱ्या मिळाल्यात आणि पैसे काही लोकांना आर्थिक मदत मिळाली, पण नोकऱ्या अजूनही मिळाल्या नाहीत. काल तिथं एसटीतल्या नोकऱ्याबद्दल मंत्री महोदयाची जी समिती आली होती, विखे पाटलांच्या नेतृत्वाखालची जी उपसमिती आली होती, ते एसटीतल्या नोकरीबद्दल सांगत होते. पण एसटी महामंडळात महिला कशा नोकरीला करतील? एकतर लांब लांब खेड्यापाड्यात एसटी कधी मुक्कामाला असतात किंवा लांब जाणं येणं हे महिलांच्या दृष्टीने अडचणीचं असतं. आणि कुटुंबातल्या आता एक करता माणूस गेल्यानंतर तिथं महिलाच पाठीमाग आहेत, असं वारसात बऱ्यापैकी महिला जास्त. त्याच्यामुळं तिथं आता आम्ही तिथं उद्योग मंत्री होते उदय सामंत, त्यांच्याकडे मागणी केली की तुमच्या खात्यात तरी द्या किंवा महसूलमध्ये द्या किंवा अन्य इथल्या कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये द्या, जिथं कार्यालयात बसून त्या लोकांना काम करता येईल. मग उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या खात्यात आता नोकरीच्या संदर्भात काम निर्णय करतो असं सांगितलेलं आहे. आणि ते झालं पाहिजे. ज्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून ते मेटे साहेबापासून ते पार जावळे पाटलांपासून वडजे पाटलांपासून ते अलीकडे काकासाहेब शिंदे यांच्यापर्यंत आणि 500 ते 600 लोकांनी या 2 वर्षाच्या काळात आत्महत्या केल्यात. त्याच्याही अगोदरच्या लढ्यात अनेक बांधवांनी आत्महत्या केल्यात. म्हणजे या सगळ्यांना थोडंसं आरक्षणासाठी बलिदान दिलं असताना त्यांच्या कुटुंबाला काहीतरी माणुसकीच्या भावनेतून मदत झाली पाहिजे आणि त्यांना त्यांचा तो आरक्षणासाठीच गेलेलं बलिदान वाया गेलं नाही पाहिजे. यासाठी मनोजदादा असतील किंवा आम्ही सगळेजण त्या कुटुंबाला काहीतरी आधार म्हणून कुटुंबाला कायमस्वरूपी नोकरी मिळावी ही मागणी करतोय. परंतु तितक्यात ताकदीनं ती आतापर्यंत मंजूर झालेल्या नाहीत त्या मागण्या नोकरीच्या बाबतीत. अनेकांना नोकरी एसटीत दिलेल्या आहेत पहिल्या लोकांना, त्यात एसटीतल्या नोकरीत त्या काय कुटुंबाचं भागत नाही. त्यांची अडचण जी आहे ती तशीच अडचण आहे. करता माणूस घरातला गेलेला आहे आणि त्यांना परत आता एसटीतल्या नोकरीमुळे काही फायदा व्हायच्या ऐवजी खूप किचकट ती नोकरी आहे असं आम्हाला तिथला त्यांच्या अनेक अनुभव जाणवतो. म्हणून आम्हाला शासनाला विनंती, या लोकांना चांगल्या नोकऱ्या तरी दिल्या पाहिजे ही आमची मागणी. मग मराठा आंदोलकांवर जे केसेस दाखल झाल्या होत्या त्यांच्या बाबतीत काय, त्या केसेस मागे घ्याव्यात अशीही तुमची मागणी होती, ती मान्य झाली आहे का? त्याबद्दल काय? हो, ते मागणी झाली. काही मागच्या आंदोलनातल्या काही गुन्हे सरकारनं माफ केलेत, परंतु ते 5 लाखाच्या आतलं ज्याचं नुकसान आहे तेच आहे. 5 लाखाच्या पुढचं नुकसान झालेल्या मागण्या म्हणजे गुन्हे ते मागे घेतलेले नाहीत किंवा ज्याचे सीसीटीव्ही उपलब्ध आहेत असेही घेतलेले नाहीत. तर आमचं म्हणणं आहे, सरसकट जे कोणी आंदोलक आहेत ना त्याला पैशाची किंवा ह्याची मर्यादा न ठेवता जे आरक्षणासाठी जे आमची मागणी की आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन केले त्या प्रत्येकाची प्रत्येक केस, मग ती किती मोठी असली किंवा काही त्यात असलं तरी ती केस हे झाले माफ झाल्या पाहिजे, केसेस मागे घेतल्या पाहिजेत त्या, असं आमचं म्हणणं आहे. आणि ती प्रक्रिया काल तिथं त्या मंत्री महोदयांनी सांगितलेलं आम्ही सगळ्या केसेस मागे घेऊ मनोजदादांनी सांगितलंय आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पण पाहूया, मागही अशाच काही केस छोट्या छोट्या केसेस त्या कमी नुकसान असलेल्या त्या माफ केलेल्या आहेत सरकारनं, परंतु मेजर केसेस ज्या मोठ्या मोठ्या त्या अजूनही मागे घेतल्या नाहीत आणि गंभीर स्वरूपाच्या त्या मागे घेतल्या पाहिजेत ही आमची मागणी. आणि त्याला
बघूया आता कसा प्रतिसाद देतो. आमची तर मागणी मंजूर केली असं त्यांनी तिथं काल सांगितलंय, पण त्याची अंमलबजावणी कधी होते आणि कधी या केसेस मागे घेतल्या जातात याविषयी आम्हाला सुद्धा आता उत्सुकता लागलेली आहे आणि आम्हाला लवकर अपेक्षा आहे की जी शासनाने ती मागणी आमची मंजूर केली तिची तात्काळ अंमलबजावणी करावी. नक्की. बाळासाहेब सराटे, आणखीन एक मागणी आहे ती म्हणजे प्रलंबित जात पडताळणीला मान्यता द्यावी अशी, ती मागणी मान्य झाली आहे का, त्याबद्दल काय वाटतं? नाही, ते मागणी म्हणजे कसं आहे की आमच्याकडे व्हॅलिडिटीला आता काही लोकांचं मला काल फोन आला की 6 महिने व्हॅलिडिटी होत नाही. हे चुकीचं आहे, म्हणून त्याला एक टाइमलाईन दिलेली आहे, डेडलाईन दिलेली आहे की 90 दिवसाच्या आत त्याला व्हॅलिडिटी दिलीच पाहिजे जर त्याने कागदपत्रांची पूर्तता केलेली असेल तर. काय होतं की ग्रामीण भागामध्ये किंवा जे अडाणी लोक असतात ज्यांना फारशी माहिती नसते, त्यांचा अर्ज आल्यानंतर सुद्धा अधिकारी त्यामध्ये अडचणी आणतात आणि व्हॅलिडिटी खरं म्हणजे आता ऑनलाईन होते. म्हणजे मुंबईमध्ये तर सगळे डॉक्युमेंट पाहिले की पुण्यामध्ये बार्टीकडे व्हॅलिडिटी होते. त्यांनी जर डॉक्युमेंट पाहिले तर ते इमिजिएट करायला पाहिजे, परंतु पेंडिंग ठेवलं जातं. म्हणून या वेळेला सरकारने जाहीरपणे सांगितलं की 90 दिवसाच्या आत व्हॅलिडिटी करून दिली पाहिजे. अशा पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्याचा नक्की प्रभाव पडतो. प्रशासकीय लोकांवरती या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि त्याच्यातूनही चांगला फायदा होऊ शकतो ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत आणि ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी. नक्की. शिवानंदजी, ज्या 58 कुणबी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी ही एक मागणी आहे आणि ती मान्य झाली आहे का? जर ती मान्य झाली असेल तर ती का मान्य झाली आणि मुळात ही मागणी कशी अंमलात आणली जाईल? हेमालीजी, महत्वाचं काय होतंय माहितीये का, 58 लाख नोंदी म्हणजे विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा. आता महत्वाची अडचण ती मराठवाड्यातली आहे. बाकीच्या नोंदी ह्या ऑलरेडी अगोदरच मिळालेल्या आहेत, व्हॅलिड पण झालेल्या आहेत. महत्वाचा प्रश्न तो आरक्षणाचा, तो जिथे नोंदी मिळत नव्हत्या त्या मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं, शिंदे समिती नेमली आणि त्या शिंदे समितीनं 1.5-2 लाख, काहीतरी 2,43,000 म्हणतात, पण आता एक्झॅक्ट आकडा नाही, पण 2 लाखाच्या दरम्यान त्या नोंदी सापडलेल्या आहेत. हे फार मोठं यश जरांगे पाटील आंदोलनाचं आहे आणि त्या नोंदीच्या संदर्भात आता शिंदे समिती पुढे काम करते आहे. 58 लाखाचा जो आकडा असं सांगितला जातो तो विदर्भ, खानदेश आणि तिकडचा आकडा सांगितला जातो, परंतु आता ज्या पद्धतीनं ते व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होत नाही. व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. त्याचे पुरावे सापडतील, नोंद सापडेल, त्याला आरक्षण मिळणारच आहे. परंतु कालचा जो GR आहे त्या कालच्या GR नुसार वेगळं काही होईल असं वाटत नाही, पण अगोदरच्या GR नुसार जे होत आहे तेच या GR नुसार होणार आहे. त्याची नोंद सापडणार आहे, त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, ते व्हॅलिड पण होणार आहे. या एवढ्या प्रमाणपत्रामध्ये 3,000 जवळपास व्हॅलिडिटी पण झालेली आहे. परंतु जो प्रश्न असा आहे की व्हॅलिडिटी व्हायला 6-6 महिन्याचा वेळ लागतोय, प्रमाणपत्र काढण्यासाठी पण जसं पाहिजे तशी सुलभ प्रक्रिया नाहीये. अधिकारी लोक त्रास देत आहेत आणि व्हॅलिडिटीसाठी सुद्धा काहीतरी कारण मागतायत, म्हणजे तुमचं शिक्षणाचं कारण मागतायत, नोकरीचं कारण मागतायत किंवा कुठलं तरी कारण मागतायत, त्याच्याशिवाय व्हॅलिडिटी करत नाही. असं नाही झालं पाहिजे की ज्याने अर्ज केला त्याला व्हॅलिडिटी दिली पाहिजे. म्हणजे जेव्हा ज्याला त्याचा उपयोग आहे तेव्हा त्यांनी तो करता आला पाहिजे. नाहीतर काय होतं, व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेला असतो, इकडं अर्ज करायचा असतो, व्हॅलिडिटी असेल तरच तो फॉर्म ऑनलाईन असतो. तिथे त्याच्यात काय असतं, पहिले कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर, त्यानंतर व्हॅलिडिटी, तिन्ही रकामे भरले तरच तो फॉर्म पुढे जातो, नाही तर जात नाही. आपण काय केलेलं असतं, त्याचं ऍप्लिकेशन केलेलं असतं पण आपल्याकडे तो व्हॅलिडिटी नसते आणि ती होणार असते, पण त्यावेळच्या संधीपासून तो कॅन्डिडेट वंचित राहण्याची शक्यता दाट असते. म्हणून अशा पद्धतीचे आदेश शासनाने दिले पाहिजे की तात्काळ कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, लवकर ते नॉन क्रिमिलियर झालं पाहिजे आणि लगेच त्याची व्हॅलिडिटी, त्याची एक मुदत ठरवून दिली पाहिजे. एवढ्या दिवसात त्या अधिकाऱ्यांनी ती दिली पाहिजे. जे निकष आहेत त्या पद्धतीने दिली पाहिजे, फक्त ती वेळेत दिली पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग त्याला व्यवस्थित करता येईल असं आमचं म्हणणं. मग नव्या GR मध्ये असं नेमकं नवं काय आहे? नव्या GR मध्ये असं नवं काहीही नाही. म्हणजे जो GR 2004 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये हे शोधलं पाहिजे अशासाठी काढला गेला होता. तोच 12चा GR त्याच पद्धतीनं, तोच GR 7 सप्टेंबर 2023 ला ज्यावेळी जरांगे पाटील उपोषण करत होते, एकनाथ शिंदे उपोषण सोडण्यासाठी आले होते, तेव्हा तो GR दिलेला होता. आणि त्या दरम्यान शिंदे समिती नेमलेली होती
आणि मग त्या पद्धतीनं नोंदी सापडल्या की लगेच त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळावं, नॉन क्रिमिनल व्हावं आणि त्याची व्हॅलिडिटी व्हावी, ही प्रक्रिया होती. आता जो कालचा जो GR आलेला आहे, म्हणजे मुद्दा असा आहे की जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं हे 2-2.5 लाख नोंदी हे मोठं यश आहे. पण अधिसूचना मिळाली सगळे सोयरीची, तेच होणार नाही हे सेम डेला आम्ही सांगितलं होतं. किंवा आता या कालच्या GR मध्ये काहीच नाहीये नवीन असं, म्हणजे सरकारनं तरी पुढे स्पष्ट करून सांगावं की कालपर्यंत असं होणार होतं आणि आता नवीन असं होणार आहे. म्हणजे शपथपत्र देऊन जात मिळणार आहे का आणि ती याची व्हॅलिडिटी होणार आहे का, कायद्याच्या पातळीवर ते टिकणार आहे का? अर्थात त्याची उत्तरं नाही अशी मिळतात. कारण जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नारायण राणे समितीने आरक्षण दिलं होतं, ते टिकणार नाही. आम्ही प्रेस घेऊन सांगितलं होतं, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, खेडेकर साहेबांच्या आम्ही सांगितलं होतं की हे टिकणार नाहीये. फडणवीसांनी आरक्षण दिलं, ते पण टिकणार नाही, आम्ही सेम डेला सांगितलं होतं. त्यानंतर हे सुप्रीम समितीचं आरक्षण टिकणार नाही हे पण आम्ही सांगतोय. आम्हाला लोकांनी त्यावेळी ट्रोल केलं, विरोध केला की तुम्ही असं का करताय. पण हा देश कुणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं, कोण काय मागतं, कोण विरोध करते यावर चालत नाही, तो भारतीय संविधानावर चालतो. आणि भारतीय संविधानात जी आरक्षणाची संकल्पना सांगितलेली आहे 340, 341, 342, 15(4), 16(4) यानुसार ओबीसीचं आरक्षण जर असेल 15(4), 16(4), 340 कलमानुसार एससीबीसी अर्थात ओबीसीचं आरक्षण त्या पद्धतीनं राज्य मागासवर्गीय आयोगामार्फतच ते व्हावं लागतं. त्या पद्धतीनेच ते जावं लागेल, तेच कायद्याच्या कसोटीवर टिकत असतं. त्यामुळे तसं होत नसतं. त्यामुळे कालच्या GR मध्ये असं नवीन काही नाही. काल परवा रविवारी माझी आणि जरांगे पाटलांची, मी अभ्यासक म्हणून त्यांनी जेव्हा बोलवलं तेव्हा तिथे गेलो, त्यांच्याशी तासभर चर्चा केली. ते म्हटले आता मी कन्फ्युज होतोय. मी म्हटलं दादा तुम्ही कन्फ्युज होऊ नका, कारण असं गॅजेट लागू करून आणि अशा पद्धतीचा GR काढून असं आरक्षण मिळत नसतं. आता सराटे साहेब म्हणाले एखादं गॅजेट लावायचं असेल तर ते आयोगाकडून त्याचं अप्रुव्हल घ्यावं लागतं, त्या पद्धतीने ते यावं लागतं, त्याची एक प्रोसिजर असते. असा GR काढून ते लागू होत नसतं, त्याचा उपयोग होत नसतो. ते पण कायद्याचे अभ्यासक आहेत, त्या पद्धतीने ते व्हावं असं आम्ही सांगितलं होतं. पण काही लोक त्यांना जरांगे पाटलांना तिथे मिसगाईड करत होते. मग त्या दरम्यान आपण काहीतरी आश्वासनं तरी घेणं अपेक्षित होतं, किंवा तोपर्यंत मराठा समाजाला फ्री शिक्षण तरी द्या, तोपर्यंत किंवा अजून शेतकऱ्याच्या समस्या आहेत त्या तरी काहीतरी करा, किंवा आम्हाला आरक्षण किती 1 महिना 2-3 महिन्यात किती कालावधीत देणार ते तरी द्या, असं काहीतरी होणं अपेक्षित होतं. आता हा GR घेऊन आला, या GR मध्ये किती अपडेट केलं आणि काही केलं तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. माझा साधा प्रश्न आहे की शपथपत्रावर आरक्षण मिळत नसतं, कास्ट सर्टिफिकेट मिळत नसतं आणि मिळालं तरी ते व्हॅलिड होत नसतं. त्यामुळे कालपर्यंत जे शिंदे समिती नोंदी शोधत होत्या आणि जसं आरक्षण मराठा समाजाला ओबीसी मध्ये म्हणजे कुणबी म्हणून मिळत होतं, त्याच पद्धतीने उद्या पण होणार आहे, आज पण होणार आहे. या GR मुळे वेगळं काहीही होणार नाही. हे जरांगे पाटलांनी, अभ्यासकांनी, मराठा समाजानं नम्रपणे मी आवाहन करतो ते समजून घेतलं पाहिजे की नेमकं खरं काय. भावनिक पातळीवर आपण सगळे असतो आणि मग लगेच कोणीतरी भानुशी आले का, अजून कुणीतरी आलं का आणि हे विरोध करतायत का, अशी ती भूमिका नसते. समाजाला कुणीतरी सत्य सांगितलं पाहिजे, संविधानिक सांगितलं पाहिजे. आणि जरांगे पाटलाचा हेतू प्रामाणिक आहे ना, त्यांना वाटलं हे होत असेल, पण हे सरकारनं फसवलंय, हे माझा डायरेक्ट आरोप आहे. कारण याच्यातून काहीच होत नाही. सरकारच्या कुठल्या तरी प्रतिनिधीनं पुढे येऊन सांगावं की कालपर्यंत असं होत होतं आणि आता इथून पुढे असं वेगळं काहीतरी होणार आहे, त्याचं सुलभ होणार आहे, किंवा अजून काहीतरी तुम्हाला जास्त प्रमाणपत्र मिळणार आहे. सगळे चोरे किंवा नातेवाईक असं मिळत नसतं, त्याला वंशावळीतच जावं लागतं, तो पुरावाच मिळावा लागतो आणि त्या पद्धतीनेच करावं लागतं. कारण या देशात सगळं बदलता येतं पण जात बदलता येत नाही. कुणबी मराठा एकच आहे. 123 पुरावे आपण गायकवाड आयोगाला दिलेले आहेत, हे सत्य आहे. महात्मा फुलेंपासून तर अनेक संदर्भ आपल्याला त्या संदर्भाने देता येतील. हे एकमेकाचे रोटीबेटी व्यवहार आहेत. पण कायदेशीर दृष्ट्या, टेक्निकल दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या या 2 जाती वेगळ्या दाखवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी आयोगाकडे जाऊन त्याची मान्यता घेऊन त्या पद्धतीने जावं लागेल, प्रोसिजर ती करावी लागेल. या पद्धतीने ते होत नसतं, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अशी माझी नम्रपणे विनंती आहे. नक्की गंगाधरजी, आपण याच्यावर काय सांगाल? आणि मुळात हैदराबाद गॅझेटियरची मागणी मान्य झाली, मात्र सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीची मागणी होती, तिचं काय झालं नेमकं? मुळात आमची मूळ मागणी की मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण द्यावं. मग त्याच्यासाठी 58 लाख कुणबी नोंदीत त्याचा आधार घ्या, किंवा 2-3 गॅजेट आहेत, हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, कोल्हापूरचं गॅजेट आहे, किंवा मग औंधचं गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट, हे गॅजेट लावा किंवा त्याच्यातून त्याचा आधार घेऊन मराठा कुणबी एकत्र असा कायदा करा. या ज्याच्यापैकी जे करता येईल करा, परंतु 50% आत मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसी म्हणून द्या. ही मूळ मागणी मनोजदादाची सुद्धा आमची सुद्धा. परंतु ह्या वेगवेगळ्या ज्या उपमागण्या येत आहेत ना, ते
काही गॅजेटियरच्या माध्यमातून काही लोकांना प्रमाणपत्र मिळतील, काहींना सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेतून मिळतील, असं ज्या ज्या वेळेच्या चर्चेतनं समोर आल्यानंतर त्या वेळी तशा मागण्या झालेल्या आहेत. आणि सरकारनं 2 महिन्यात मराठा कुणबी एकच असा JR काढायचा दिला आणि शब्द, ठीक आहे, ह्याच्यातून फार काय फायदा होणार नाही असं जर कुणाला वाटत असेल तर सातारा गॅजेट सुद्धा लागू कर म्हणून सरकारनं सांगितलंय. सकारात्मकपणे थोडं पुढे गेलं पाहिजे ना. 5 दिवस झाले होते आंदोलनाला. मनोजदादाची तब्येत अत्यंत खालावली होती. त्याच्या अगोदर 7 उपोषण आहेत, 8वं उपोषण आहे. आणि या आंदोलनाने 2 वर्षातल्या आंदोलनाने आतापर्यंत 50 वर्षात किंवा स्वातंत्र्यापासून जे मिळालं नव्हतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटी आंदोलनाने मिळवून दिले. आणि मग 8वं उपोषण एवढं ताणत असताना, मनोजदादाचा जीव तिथं धोक्यात असताना, कोर्टाचं प्रेशर होतं, कोर्ट तिथं लवकर जागा खाली करा म्हणत असताना थोडस सरकार सकारात्मकपणे येत असत तर एक सध्या सरकारला सुद्धा दिली पाहिजे ना. आणि ठीक आहे, जर काही त्यात त्रुटी असतील तर दुरुस्त करायला सुद्धा चान्स आहे ना. मनोजदादांनी तिथं ठणकावून सांगितलं होतं माननीय विखे पाटील साहेबांना की जर याच्यात काही खोटं निघलं, चूक झालं किंवा गॅजेटर नाही लागू केले तर आम्ही तुमच्या दारात येऊ. महिना 15 दिवस 2 महिने सरकारला देऊ ना वेळ. मग ठीक आहे, एवढे सगळे लोक मुंबईत नेले होते. मागच्या वेळेस सुद्धा मुंबईला गेल्यानंतर वापस येताना एक खरंच कुणाला आला नव्हता. हे आंदोलन करत असताना आंदोलनकर्त्याची, मुख्य नेत्याची जबाबदारी ही असते की आंदोलनातून काहीतरी मिळवत असताना जे सोबतचे लोक आहेत त्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे किंवा त्यांच्या कुठली जीविताला हानी नाही झाली पाहिजे. या सुद्धा बाबीचा मनोजदादाला विचार करावा लागतो ना. त्यांचंही जीवाचं, हे आमच्या सगळ्याला किंवा समाजाला त्यांचा जीव सुद्धा प्यारा आहे ना. ठीक आहे, आरक्षण 2 दिवस 4 दिवस लेट मिळेल, मागं पुढे होईल, परंतु त्यांचा जीव मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे. एवढं सगळं असताना, एवढी परिस्थिती विपरीत असताना गेल्या 2 वर्षात मनोजदादांनी या आंदोलनाच्या माध्यमातून, ठीक आहे, आरक्षण कमी जास्त मिळालं असेल परंतु मराठा समाज एक केलाय. आणि आतापर्यंत हे असलेल्या सगळ्या मान्यवरांना सुद्धा मान्य होईल की आमच्यात एकमेकांमध्ये पाय ओढायची जी वृत्ती होती, एकमेकाला भांडण्याची वृत्ती होती, ती सगळी कमी झाली या आंदोलनापासून. एकूणच तुम्ही आंदोलन केलं, पुन्हा एकदा आंदोलन केलं, उपोषण झालं, त्यानंतर सरकारनं नवा JR काढला, त्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेतलं, आंदोलन मागे घेतलेलं आहे. मात्र मूळ प्रश्न तोच आहे, मराठ्यांना आरक्षण मिळणार का, मराठ्यांना जसं आरक्षण हवंय तसं मिळणार का, आणि मुळात ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी नेमकी कधी होते हे आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही तिघही मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर देश विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा NDTV मराठी.